राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शिक्षण मंत्र्यांच्या मालेगावात शिक्षक भरती घोटाळा. जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यासह तिघांना अटक. न्यायालयाने तिघांना ठोठावली. 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता. राज्यातील शिक्षण विभागात खळबळ. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात झालेल्या शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. नाशिक जिल्हा परिषदेने शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांना मालेगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. मालेगावात बनावट तुकड्या दाखवून 2 शिक्षण संस्थांमध्ये बनावट शिक्षण भरती करण्यात आली. या प्रकरणी छावणी, पवारवाडी पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वी संस्था चालकांसह तिघांना अटक करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती बघता हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करीत जिल्हा परिषदेतील बड्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने संस्था चालक व शिक्षण विभागातील संबंधितांचे धाबे दणाणले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून जसजसे पुरावे समोर येतील तशी कारवाई करण्याचे सूतोवाच पोलिसांनी दिले आहे. मुख्य संपादक बापूसाहेब देवरे, मालेगाव. शिक्षक भरती प्रकरणात काल शिक्षण अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक या दोघांना अटक झालेली आहे. आज त्यांना माननीय न्यायालयासमक्ष रिमांड कमी हजर केला असता 13 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. तिघांना मिळाली. तिघांचं नाव काय? तिसरा आरोपी जो आहे तो उपशिक्षण अधिकारी म्हणून आहे. त्याचं नाव आहे उदय देवरे. त्याला अन्य एका गुन्ह्यात 13 तारखेपर्यंत कस्टडी मिळाली. एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकाऱ्याच्या मुळे वाढण्याची शक्यता आहे. काय तुम्ही काय चौकशी चालू तपासात बरेच बाबी उघडकीस येतील. त्या आपण नंतर. यातील बरेच आरोपी आहेत अजून सर काय सांगाल? तुमचं आज प्रकरण होतं, 3 अधिकारी अटक केले. काय प्रकरण, तुमची काय मागणी आहे? विषय असा आहे की मालेगाव येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये 13 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या तपासाने अनुषंगाने आज आर्थिक गुन्हे शाखेने 3 मोठे अधिकारी यांना अटक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांना आज 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. 13 तारखेपर्यंत त्यांना पुढची तारीख दिलेली आहे आणि या चौकशीमध्ये जसं जसं तपास पुढे होणार आहे अजून मोठे प्रकरण वाढणार आहे. या प्रकरणात 1000 कोटीच्या वरती भ्रष्टाचार झालेला आहे. याची चौकशी आता जसे जसे आर्थिक गुन्हे शाखेकडनं होईल तसं तसं मोठे अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.